हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्व? काल पोळा चालला आणि आज मी विचार करते या बैलांचं काय करायचं. सकाळी सकाळी मी महादेवाची पूजा केली आणि ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल पटकन सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. घरी आल्यानंतर मी पुऱ्या केल्या. पुऱ्या बनवता बनवता विचार आला की काय रोज रोज तेच 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 तेच, पण जेवणार नाही तर आपण जगणार कसे. सो मन थोडंसं समजावून मी पुऱ्या केल्या आणि सगळ्यांना जेवायला दिलं. जेवण झाल्यानंतर आज मला घर आवरायचं होतं, आज मला माझं कबड आवरायचं होतं. पुरी छान फुलतं तेव्हा किती छान वाटतं ना. तर हे माझं कबड जे पूर्ण मेस झालेलं आहे आणि मला हे असं आवडत नाही बाहेर निघालेलं वगैरे. म्हणजे आपण घड्या करतो ठेवताना, पण हे आपण विचित्र वाटतं हे सर्व असं बघायला. मी सर्व कपाट काही काढलं नाही. स्टार्टिंगला पहिला हाच एक जो पोर्शन आहे तो काढला. मला ना एखादं काम करताना सुरुवातीला स्टार्टिंगला खूप एनर्जी असते, पण नंतर ना असं वाटतं की यार कधी संपेल हे आणि कंटाळा येतो. म्हणून मी स्टार्टिंगला हे फक्त एवढंच काढलेलं आहे. आणि हे मी घडी केल्यानंतर हे असं दिसतं. ॲक्च्युली फोन मला हातात धरून काम नाही करता येत, माझ्याकडे अजून स्टँड पण नाही आहे. मग खूप कंटाळत होता, पण म्हटलं एवढं सर्व काढल्यानंतर किती जीवावर येईल आवरायला. डोळे बंद केले आणि सर्व खाली ओढून घेतलं. म्हणजे एकदाचं खाली पडल्यानंतर हे आपल्याला रचणंच आहे आणि संपवणंच आहे. तुम्हाला खोटं वाटेल, मला हे रचायला 3 तास लागले, फक्त हा पोर्शन, हे जे ब्लाऊज अँड ऑल आहे. कारण की मला सर्वात जास्त कंटाळा याची घडी करायला येतं. हे नीट बसत नाही. कितीही चांगली घडी घातली असं प्रॉपर असं दिसणार नाही. मी रील्स बघायची, झोपायची आणि हा सर्व खालचा जो पसारा आहे जो मी खाली ओढला, भाई ओढला तर गेला. पण आता याला रचायला इतकी जीवावर येणार होती माझी. पण फायनली मी 3 तास कमत रमत गाणे ऐकत वगैरे रील्स बघत केलं. हे माझं गार्डन आहे. असंच मागे आली आणि मला कळत नाही आहे हे जे वेल मी लावले ते खूप छान ग्रो झाले होते. ॲक्च्युली यांना वर्ष झालेलं आहे लावून, पण हे एकदम कुपोषित सारखे का दिसत आहेत. कुपोषित मी सर्व करते, मी पाणी टाकते, मी खत टाकते, मी यांची जागा बदलवते, मी यांच्या मातीला प्रॉपर पद्धतीने खालीवर करते. म्हणजे ॲटलिस्ट मग ते पाणी नीट खाली गेलं पाहिजे, मुळांना भेटलं. पण हे असे कुपोषित सारखे दिसतात. मध्ये ते चांगले झाले होते. हा वेल आहे, या वेलच्या रूट्स इतक्या वाढत आहेत आणि हा वरती बिलकुल ग्रो होत नाही आहे. तरी मी अजून होप सोडलेली नाही आहेत. मला हे प्रॉपर पद्धतीने सर्व करायचं आहे. कधी ना कधी हे वरती येतील आणि छान जसं गार्डन दिसेल गॅलरीतलं. मला माहिती आहे हे पाण्यामुळे होत असेल किंवा अति पाण्यामुळे होत असेल. हे तर अति पाण्यामुळेच झालेलं आहे, याच्यात तुम्हाला विश्वास नाही बसणार. खूप जास्त वेल होते, पण आमच्या इथे एका पक्ष्यांचं घरटं आहे ज्यांनी ते खराब केलेलं आहे, जी वेल तोडायची. पण मी त्यांना उठवलं नाही तरी की चला जाऊ द्या, यांना काय उठवावं म्हणून. हे बघा, त्यांनी मला तर हे त्यांचेच पराक्रम दिसत आहेत की पूर्ण पानावर असं टोचे मारलेले आहेत आणि सर्व माझे वेल खराब करून टाकले आहेत. आणि मी काही करूही शकत नाही आहे कारण की मला पक्षीही खूप आवडतात. तरी मी होप्स हारले नाही आहेत. मी परत चेंज करते, परत टाकते. हे झाड मी एकदा नर्सरीत अशीच गेली होती आणि हे मला खूप आवडलं होतं, पण त्याची प्राईस तिने खूप जास्त दिली मला. आमच्या इथे हे 300ला दिलं आणि मी घरी सांगितलं नाही की हे मी 300 रुपयाचं आणलं आहे. ॲक्च्युली लोकं कसे असतात ना, फुलं वगैरे बघतात, कोणत्या सीझनला कसे फुलं येतात, मग ते झाड घेतात. तसं माझं नसतं. मला आवडलं का, ग्रीनरी आवडली का, मला फक्त ग्रीनरी पाहिजे आणि मी ते घेऊन घेते. सेम याची पण ती हालत झालेली आहे. याच्यावरची डिझाईन दिसते, जो कलर दिसतोय तो मी केलेला आहे, माझ्या हाताने केलेला आहे. असं क्रिएटिव्ह काहीतरी करायचा प्रयत्न केला आहे, पण मी त्याच्यात फेल राहिलेली आहे. पण तरी मी ते जपून ठेवलं आहे. आणि असे कुपोषित सारखे वेल येत आहेत माझ्या झाडांना. मी काय करू मला सांगा, मला खूप वाईट वाटतं आहे. आणि एका बाजूला चांगलं येत आहेत, एका बाजूला वाईट येत आहेत. एक वेल खूप वाढतो आहे, अशी खूप एका साईडलाच ग्रोथ होते. हे मी कुठून तरी चोरून आणलं होतं, पण ते तेवढंच वाढतं, खाली ते मरून जातं आणि वरतून ते छान दिसतं. हे मी आणि हा तो त्याचाच पार्ट आहे. वरचं मी बनवलं होतं, ह्याच्यात पण मी लावले होते, पण ते काही आले नाहीत. ॲक्च्युली जास्त पाण्यामुळे माझे सर्व प्लांट खराब झालेले आहेत. आणि हे मी स्माइली फेस बनवलं होतं त्याच्यावर. आणि सर्वात स्टार्टिंगला मी जे रोप आणलं होतं, म्हणजे रोप मी ते सेन्स असं काहीतरी तोडून आणलं होतं आणि त्याच्यापासून इतकं वेल बनले आहेत. ते मी ह्याच्यात लावलं होतं स्टार्टिंगला, वर्ष झाला होता.
आता याची पण माती खराब झाली असेल, पण येत आहेत, पण असेच कुपोषित सारखे. मला असं असं काही खूप छान वाटत नाही आहे की वाव किती वाढले, किती दाट झाले. हां, आणि हे याचं छोटू बेबी आहे. ॲक्च्युली याचं एक गळालं होतं, ते मी एका मातीत लावलं. मी कुठेतरी वाचलं होतं की याचं रोप असंच तयार होतं. आले मुळं त्याला, पण ते वाढतच नाही आहे. 4-5 महिने झाले त्याला, आणि आता कुठेतरी थोडंसं ग्रीनिश दिसतं आहे. होप सो की येईल. याची कोणती माती असेल. आमच्या टेरेसवर पाईप होता. आमचं जेव्हा घराचं काम चालू होतं तेव्हा हा पाईप मी तिथून आणला आहे, आणि मी याला कट केला आणि याच्यात माती टाकली. जसं की मी तुम्हाला सांगितलं की मला खूप वेल वाढवायचे, मला पूर्ण ग्रीनरी आवडते. तर इतक्या दिवस इथं काहीच येत नव्हतं, पण आत्ता पावसाळ्यात थोडं थोडं ग्रीन दिसत होतं. ओप सोकी व्हाय. हे मी पुण्यावरून आणलं होतं. याला स्नेक प्लांट असं म्हणतात. हे जे सेकंड हे आणल्यानंतर वाढलं आहे, आणि जो फर्स्ट पार्ट जो ह्याच्या मागे आहे ते ओरिजिनल होतं, आणि हे जे आलं हे खालून आलेलं आहे, म्हणजे हे मुळापासून वाढतं. हा वेल, हा मनी प्लांट आहे, हा सुद्धा मी चोरलाच आहे. तो खूप छान ग्रो होतो आहे आत्ता पावसाळ्यात. आणि ही जी डिझाईन आहे, बर्ड आहे वगैरे, हे मी केलं आहे. ही माझ्यातली कलाकारी आहे. ही रोप जे मी बनवते त्या वेलचे ग्रो करण्यासाठी याच्यात तांदूळ फेकून दिले होते आईने. सो इथं बुरशी वगैरे लागून गेलेली आहे, पण आलेत, रोप आलेत. जे मला एक्सपेक्ट होतं ते आलेलं आहे. आणि हो, सर्वात महत्त्वाचं जे मी चिमणींबद्दल बोलली होती ना, पक्षींबद्दल, हे घडतं आहे ते. हे येत आहेत आणि माझे वेल तोडत आहेत. आत्ता ते फिरायला गेले असतील, ते काहीतरी मजा मारायला गेले असतील, पण ते इथं राहतात, आणि हे माझं गार्डन